छत्रपती संभाजीनगर शहरावरील पाणी टंचाईचे विघ्न कायम असून या 15 दिवसापासून दररोज कुठे ना कुठे पाईपलाईन फुटत असल्याचे चित्र आहे। सोमवारी पैठण छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पिंपळवाडीजवळ रस्त्याचे काम चालू असताना पुन्हा एक जलवाहिनी फुटली आहे। त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे। परिणामी या महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झालाय। पाईपलाईन फुटल्याने शहरातील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा ढकलायची वेळ येणार आहे। काही भागात तर 10 ते 12 दिवसापासून नळाला पाणी नसल्याने नागरिकांवर पाणी करण्याची वेळ आली आहे। छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जर फुटली तर या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते। यावर प्रशासन गुन्हे दाखल करणार का असा प्रश्न सर्वांना उपस्थित झाला आहे। पाणी आलो पाणी कुठं आलं त्या हॉटेलवर डायरेक्ट। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।